निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कागल शहरात उत्साहाचं वातावरण असतानाच नगराध्यक्ष सविता माने यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली। विजयाचा जल्लोष सुरू असतानाच कार्यकर्त्यांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून जुंपली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कागल शहरात उत्साहाचं वातावरण असतानाच नगराध्यक्ष सविता माने यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली। या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणाव वातावरण निर्माण झालं होतं। निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सविता माने यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली होती। फटाक्यांची आतिषबाजी, डॉल्बी आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता। मात्र जल्लोष सुरू असतानाच कार्यकर्त्यांच्या एका गटात शाब्दिक चकमक उडाली। या वादाचं रूपांतर बघता बघता धक्काबुक्कीत झालं। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात होते, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांची धावपळ उडाली। हा वाद सुमारे 15 ते 20 मिनिटं सुरू होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या उपस्थितीतही कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि एकमेकांना भिडण्याचा प्रयत्न करत होते। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी तातडीने जादा पोलीस फोर्स पाचारण केली। अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत आणि कार्यकर्त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला। सध्या पोलिसांनी या परिसरात चोख बंदोबस्त तैनात केलाय। विजयाचा आनंद साजरा करताना कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। या राड्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही।